अजीत दादा तुम आगे बढ़ो। आपल्या सगळ्यांचे माजी खासदार शिवाजीराव पाटील, आपले शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके, प्रदीप गारटकर, प्रदीप कंद, सुरेश गुले, रवींद्र काळे, दिलीप वालेकर, स्वप्नील ढमढरे, जाकीर खान पठाण, मोनिका हरगुडे, वैशाली नागोडे, श्याम गावडे, अण्णा माडिक, सुधीर फराटे, अनिल काशीद, संदीप भोंडवे, सोपानराव गवारे, चाचा जाधवराव, राहुल पाचरणे, शशिकांत दसगुडे, मिलिंद हरगुडे, विपुल शितोळे, राजेंद्र कोरेकर, भगवान जवळकर, रामभाऊ सासवडे, राजू जगदाळे, सिद्धार्थ कदम, आबा सोनवणे, कुंडलिक शितोळे, स्वप्नील गायकवाड, अलका कांचन, रामभाऊ दाभाडे, बाळूअप्पा अण्णा चौधरी, निलेश काळभोर, चंदन सोनकर, गुलाब चौधरी, माऊली जवळकर, जितेंद्र बडेकर, प्रवीण काळभोर, सुभाष जगताप, दादासाहेब सातव, कैलास सोनवणे. आजच्या सभेच्या निमित्तानं उपस्थित असणारे खूप मोठी यादी आहे. भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, आरपीआय आठवले आणि आमच्या घटक पक्षांचे सर्व सन्माननीय उपस्थित असणारे आजी माजी पदाधिकारी, माझ्या शिरूर आणि हवेली परिसरातून आलेले सगळे मतदार बंधू भगिनी, माझ्या माय माऊली, माझे बांधव, आमचे तरुण सहकारी आणि आमच्या पत्रकार मित्रांनो, आज तसं बघितलं तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन. मी सुरुवातीलाच त्यांना विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो. मित्रांनो, नावरे गावचं ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन, श्री भैरवनाथ तसंच पीर साहेब यांना वंदन करतो. महायुतीचे उमेदवार माऊली कटके यांच्या विजयासाठी आम्हाला आशीर्वाद द्या असं त्यांना साकडं देखील आपल्या सर्वांच्या वतीनं घालतो. शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघ एक ऐतिहासिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक, औद्योगिक दृष्ट्या एक आपल्या पुणे जिल्ह्यातला महत्वाचा मतदारसंघ. पुणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकास करताना आम्ही नेहमीच ह्या मतदारसंघाला प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे इथला शासकामांचं पाणी असेल, इथली 5 स्टार MIDC असेल, इथले रस्त्यांची कामं असतील, इथल्या मूलभूत गरजा असतील, त्या ठिकाणी सोडवण्याच्या करता इतक्या वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये अनेकांनी प्रयत्न केले, परंतु त्याच्यामध्ये माझ्यासारखा देखील कार्यकर्ता हा त्याच्यामध्ये होता, हे आवर्जून मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो. आज मला या सभेच्या निमित्तानं मी नावरा परिसरामध्ये आलेले असल्यामुळं मला तिथं स्वर्गीय अंदू महाराजांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. मी माझ्या राजकीय जीवनाला सुरुवात केली 91 ला. त्यावेळेस मी जिल्हा समजून घेण्याचा प्रयत्न केला, तालुके समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस 5 लोक, त्यावेळेस आरक्षण नव्हतं, त्यावेळेस सर्व कुणी कुठेही उभं राहू शकायचं. आणि त्या काळामध्ये आपल्यामध्ये स्वर्गीय बापूसाहेब थिटे असतील, स्वर्गीय आनंदरामजी आचार्य असतील, स्वर्गीय किसनराव भुजबळ साहेब असतील, स्वर्गीय हरिभाऊ इसवे असतील, हे 4 आणि 5वी आता माजी आमदार पोपटरावजी गावडे, हा सगळा 5 जणांचा ग्रुप असायचा. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या समाजाचे हे मान्यवर, परंतु कधी माझ्या शिरूर तालुक्याने त्या देखील काळात जातीचा, पातीचा, नात्याचा विचार केला नाही, माणुसकीचा विचार केला. आणि ह्या सगळ्यांना त्या आपापल्या जिल्हा परिषद गटातनं तुम्ही निवडून द्यायचा. मी इथं आल्यानंतर ह्या बापूसाहेबांना, पोपटराव कोकरे, आनंदराव आचार्य, किसनभाऊ भुजबळ, माधवराव फराटे, बाबूराव पाचरणे, बाबूराव दौंडकर, संभाजीराव भुजबळ, रसिकभाऊ दारीवाल, शहीदभाई पठाण, हरिभाऊ इसवे, या सर्व मान्यवरांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतो. काळाच्या नियतीच्या पुढे आपलं काही चालत नाही, आलेल्या प्रसंगाला सामोरं जावं लागतं, पण त्याच्यामध्ये आपल्याला
विशेषतः आपले बाबूराव पाचरणे हे फार तसं बघितलं तर लवकर आपल्यातनं निघून गेले. मित्रांनो, आज अप्पासाहेब बेनके, मनोहर भोसले, रामदास वाकचौरे, विजय कुसेकर, बापूसाहेब राक्षे, सीमाताई ओहळ, राजेंद्र कुलथे आणि शिवाजी घोलप या मान्यवरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला. त्याबद्दल त्यांना देखील मनापासून धन्यवाद देतो. त्यांचे देखील मी मनापासून आभार मानतो. ही निवडणूक खऱ्या अर्थाने माझ्या शिरूर आणि हवेली विधानसभा मतदारसंघाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. कारण 2029 ला पुन्हा मतदारसंघ बदलतील. माझ्या माहितीप्रमाणे 2009 ला बदलले. 9, 14, 19 आणि 24 असे 4 निवडणुका ह्या नवीन मतदारसंघाच्या प्रमाणे झाल्या. आपण अनेकांना निवडून दिलं. तुम्ही त्या ठिकाणी मी आव्हान केलं त्या प्रकारे त्या उमेदवारांना निवडून देण्याचं काम माझ्या शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघाने केलं. आज इथं आम्ही महायुतीच्या वतीनं एक तरुण सहकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक धडाडीचं नेतृत्व, शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार माऊली कटके यांच्या माध्यमातून माझ्या शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघाचा आणखी वेगाने विकास कसा होईल याबद्दलचा प्रयत्न मी उद्याच्या 5 वर्षामध्ये करणार आहे. एक सामाजिक जाणीव असणारा लोकनेता, त्यामध्ये लोकमान्यता अशा पद्धतीनं माऊलीला मिळालेली आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कटके यांनी जनतेच्यासाठी काम केलं. त्यांच्यासाठी विविध उपक्रम पण राबवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. माऊली कटके यांनी महिलांना तीर्थक्षेत्र दर्शनाचा लाभ, बचत गटांना, महिलांना विविध व्यवसायाचं प्रशिक्षण आणि त्यांना व्यवसायासाठी पिठाची गिरणी मशीन वाटप, जनतेच्या आरोग्याच्या साठी ॲम्ब्युलन्सची सुविधा, अशाही प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या. शिरूर मतदारसंघाच्या जनतेच्या काय आशा आहेत, हवेली विधानसभा, शिरूर हवेली यांच्या काय आकांक्षा आहेत, यांच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी ते इथून पुढं अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतील. एक कार्यक्षम, कर्तव्यदक्ष, संवेदनशील नेतृत्व म्हणून माऊलीची ओळख या दोन्ही तालुक्यामध्ये झालेली आहे आणि मला विश्वास आहे. मी आज तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करण्याच्या करता आलोय. उद्याच्या 20 तारखेला सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 पर्यंत मतदान होणार आहे आपापल्या बूथवर आणि 23 तारखेला काउंटिंग आहे. 23 तारखेला दुपारपर्यंत या राज्याची सूत्र पुन्हा एकदा महायुतीच्या हातामध्ये गेलेली आहेत. अशा प्रकारचा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे आणि त्यामध्ये माझ्या माय माऊली आणि लाडक्या बहिणींनी सगळ्यात मोठी मदत करायची. त्यामध्ये हे सगळं होत असताना मला आपल्याला सर्वांना सांगायचं आहे की एक एक आमदार महत्वाचा आहे. हा जिल्हा आपल्या सर्वांचा जिल्हा आहे. त्या जिल्ह्याने मला खूप काही दिलं, खूप काही कार्यकर्त्यांनी प्रेम देखील दिलं. नवीन कार्यकर्त्यांना संधी देण्याचा प्रयत्न मी माझ्या पद्धतीनं साखर कारखाने, नगरपालिका, जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपंचायत, त्याच्यामध्ये जिल्हा बँक, ह्या वेगवेगळ्या माध्यमातून दिल्या. अजूनही काही आता नवीन चेहरे आहेत, त्यांनाही संधी देण्याची गरज आहे. या निवडणुका झाल्यानंतर उद्याच्या फेब्रुवारी महिन्यात, म्हणजे 4 महिन्यात, 3 महिन्यात 3 वर्ष होतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाही. कारण नसताना आम्हाला दोष देत आहेत. वास्तविक मागच्या सरकारमध्ये मी असताना उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार होतं, त्याबद्दल ह्या सगळ्यांनी ओबीसीला आरक्षण नव्हतं, एससी ला होतं, एसटी ला होतं, ओपनला होतं, महिला पुरुष सगळं होतं. आता 52% मोठ्या प्रमाणावर असणारा माझा आधी इतर मागासवर्ग म्हणजे ओबीसी, त्यांना जर आरक्षण नसेल तर समाजामध्ये एक वेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी
गोष्ट राहून जाते आणि म्हणून सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर गेलेली आहे. मगाशी बोलत असताना एक त्या काळामध्ये मी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचा चेअरमन झालो, त्यावेळेस मला अतिशय मनापासून साथ देणारा स्वर्गीय अरुणाबा गायकवाड यालाही मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. चुकून माझ्याकडनं ते नाव राहिलं, परंतु खोटं सांगत नाही, अरुण आबा गायकवाड हयात असता तर ह्या तालुक्याचा तो आमदार झाला असता. एवढी त्याच्यामध्ये क्षमता होती, एवढं त्याच्यामध्ये काम करण्याची जिद्द होती. मी अनेक कार्यकर्ते इथले जवळनं पाहिलेले, त्यांना मदत केलेली आहे. अशा पद्धतीनं अतिशय कार्यकर्त्यांचं मोह असणारा माझा हा शिरूर तालुका, हा हवेली तालुका, हा आपल्याला विसरता येणार नाही, नाकारता येणार नाही. मित्रांनो, ह्या निवडणुकीच्या निमित्तानं खूप काही आरोप प्रत्यारोप चाललेले आहेत. कारण समोर जे उमेदवार आहेत ते त्या बाबतीमध्ये मलाच टार्गेट करण्याचा प्रयत्न करतायत की घोडगंगा सहकारी साखर कारखाना अजित पवारांनी बंद पडला. अरे अशोका बेटा, त्याच्यामध्ये भावकी उन्हाचे वाटेकरी असते एवढं मला माहिती होतं, पण ज्याला माझं का बदनामी करतो मी? काय त्याचं घोडं मारलंय का बांध रेटलाय? काय केलं काय त्यामध्ये? खरं सांग, तू तिथं कमी पडला. त्याच्यामध्ये आपल्या हट्टापायी काही पण करायचं, मी म्हणेल तेच खरं आणि दुसऱ्यांचं ऐकायचं नाही. ह्याच्यामध्ये अनेक काही कंगोरे आहेत की तो कारखाना का बंद पडला. मध्ये सुधीर असेल, दादा असेल, बाकीचे सगळे सहकारी असतील, त्यांनी काहीतरी दौरा शिरूर मध्ये काढलेला होता. मी मित्रांनो सगळ्यांना सांगतो की मला जर हा कारखाना बंद पाडायचा असता आणि डायरेक्ट माझ्या भावकीला त्रास द्यायचा असता तर पहिला व्यंकटेश कृपालाच बंद पाडला असता. कारण पण मी बंद पाडणाऱ्यापैकी कार्यकर्ता नाही, मी मदत करणारा कार्यकर्ता आहे. आज तुमचं आमचं सगळ्यांचं वैभव, खर तर 2 कारखाने होणार होते त्यावेळेस. स्वर्गीय बापूसाहेब तिथे एका कारखान्याचे प्रवर्तक होते, स्वर्गीय रावसाहेब दादा एका कारखान्याचे प्रवर्तक होते. 2 कारखाने त्यावेळेस चालले नसते, म्हणून आदरणीय पवार साहेबांनी त्यांच्यामध्ये एक जो दुरावा होता तो दूर करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातनं नंतर घोडगंगा सहकारी साखर कारखाना पहिला काढायचं ठरलं. मी त्यावेळेस MSC बँकेचा चेअरमन होतो. त्याही काळामध्ये मी एक आपल्या जिल्ह्यातला महत्वाचा कारखाना, माझ्या शिरूरचा एक महत्वाचं आर्थिक केंद्र होणार आहे. माझ्या शेतकऱ्यांना दुसऱ्याच्या दारामध्ये जावं लागतंय, हेलपाटे घालावे लागतायत, रात्र तिथं बसावं लागतंय, माझा ऊस घ्या ओ, माझा ऊस घ्या. अशा पद्धतीची परिस्थिती माझ्या ह्या भागातल्या शेतकऱ्यांची आम्ही त्यावेळेस बघत होतो. आणि म्हणून आपलं असावं, आपलं स्वतःचं आपल्या तालुक्यातलं असावं, या हेतूने आपण तो कारखान्याची उभारणी केली. पुढेही वेळोवेळी जी मदत करायला पाहिजे ती केली गेली, पण त्यामध्ये बऱ्याचशा चुका होत गेल्या. आज मी काही माहिती काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला, त्यामध्ये फार वेगवेगळ्या प्रकारची माहिती ही माझ्या पुढे त्या ठिकाणी आलेली आहे. आणि म्हणूनच मी सांगतो की चूक झाली चेअरमनची, इतर संचालक बोर्डाला कुठल्याही प्रकारचा अधिकार नव्हता आणि त्याच्यातून हा कारखाना त्या ठिकाणी रसातळाला गेलेला आपण सगळ्यांनी पाहिला. तो बाहेर काढण्याचा प्रयत्न झाला, परंतु दुर्दैवाने तो बाहेर त्या ठिकाणी निघाला नाही. ही वस्तुस्थिती कुणी नाकारू शकत नाही. ही पण बाब मला तुम्हाला सगळ्यांना सांगायची. आज घोडगंगाची मार्च 2024 ची आर्थिक परिस्थिती पाहिली तर घोडगंगेवर 290 कोटी रुपयाचं देणं आहे, 64 कोटी रुपयाचा तोटा आहे, 84 कोटी रुपये राज्य सहकारी बँकेचा NPA 2023 मध्ये झालाय. त्यामुळं आजी माजी संचालकांना जप्तीची नोटीस निघालेली आहे. बँक ऑफ बरोडा मध्ये 9 कोटी रुपये दिलेले कर्ज पूर्णतः थकबाकीत गेल्यामुळं बँकेने जप्तीची नोटीस त्यांनी पण काढलेली आहे. बँक ऑफ इंडिया नावरा यांचे 30 कोटी रुपयाची अनेक वर्षाची थकबाकी आहे. घोडगंगा कारखान्याच्या कामगारांचं इतर देणी मिळून 35 कोटी रुपये देणं आहे. त्यामुळे कारखान्याचे सर्व कर्मचारी संपावर गेलेत. घोडगंगा कर्मचाऱ्यांवरच्या नावावर घेतलेलं कर्ज NPA झालेलं आहे. घेणं देणं त्या कामगारांना 101 ची नोटीस आलेली आहे.
या सर्व बाबी पाहता सदर बँकांच्या एनओसी गोरगंगा कारखाना प्रशासनाने न घेतल्याने आणि गोरगंगेचं भागभांडवल कमी आहे, त्यामुळं कर्जशक्ती कमी आहे, त्यामुळं कारखान्याला एनसीडीसीच्या कर्जाचा प्रस्ताव हा मान्य केला जात नाही. मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, पहिल्यांदाच मी परवा लोणी काळभोरला शिवाजीराव आढळराव पाटील, मी, माऊली, बाकीचे सगळे आम्ही सहकारी होतो. तिथं मी ठेऊर कारखाना, हवेली कृषी उत्पन्न बाजार समिती आणि ओझरचा उल्लेख माझ्या गोरगंगा कारखान्याचा केला. मी तुम्हाला सांगतो, केंद्रातलं सरकार अजून 4.5 वर्ष तिथं थांबणार आहे, कारण 5 वर्षाचा कारकीर्द असते. अमित शहाची माझी खूप चांगली ओळख आहे. ते सहकार मंत्री आहे, एनसीडीसी त्यांच्या हातात आहे. उद्याच्याला तुम्हाला 20 तारखेला जे मतदान करायचंय ते मतदान करत असताना, आपलं 2 नंबर अब ते मतदान करत असताना आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये अमित भाईंची मदत लागणार आहे. मधल्या काळामध्ये अनेक कारखान्यांना मी तिथं जाऊन त्यांची मदत घेतली. उदाहरणार्थ किसनवीर कारखाना, खंडाळा कारखाना, विठ्ठल कारखाना, बऱ्याच कारखान्यांची मी नावं घेईन. हेही जरी अडचण असली तर प्रयत्न केला तर अडचण मधनं बाहेर निघता येतं. आता तुमच्या पुढे 2 पर्याय आहेत. अनेक उमेदवार उभे, खूप जणांनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि त्यांनी माघार घेतली. त्या सगळ्यांना, प्रदीप सहित सगळ्यांना मी धन्यवाद देतो, त्यांचे मनापासून आभार मानतो, कारण ते पण ताकदीचे होते, निवडून देण्याची त्यांच्यामध्ये क्षमता होती. पण आम्ही सगळ्यांनी आवाहन केलं, देवेंद्रजींनी सांगितलं आणि त्याच्यातून प्रत्येकाने प्रतिसाद दिला. मी सगळ्यांची नावं घेऊन वेळ घेत नाही, कारण मला पुढच्या सभेला जायचं आहे. आपल्याला विशेषतः माझ्या शेतकऱ्यांना 2 उमेदवार आहेत. एक माऊली आहे, दुसरा अशोक पवार आहे. माऊलीला मतदान केलं, बटन दाबलं 3 नंबरला घड्याळाला, तर एनसीडीसीचं काम मार्गी लावण्याचं अमित शहांच्याकडनं करून घेण्याची जबाबदारी माझी. आता दुसऱ्याचा विचार केला आता आहे त्याचा, तर ती कसा जाणार अमित शहा साहेबांच्याकडे, कसं तिथनं मार्ग निघणार? मार्ग निघू शकत नाही. ज्याला स्वतःचा उत्तम असणारा कारखाना, कार्यक्षेत्रामध्ये असणारा प्रचंड ऊस, अतिशय जवळनं बैलगाडीनं येणारा असा असताना हे जे काही माझ्या कामगारांचं, शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे ते कदापि भरून निघणार नाही. मला तुम्हाला ह्या निमित्तानं हेही सांगायचंय की अतिशय वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला आता असं वाटतं की आपला 15 तारखेला तर कारखाने सुरू झालेत. शिरूरवाल्यांना भीती वाटते की आपला ऊस कसा जाणार. आपण मार्ग काढू. त्याच्यामध्ये या हंगामामध्ये आपण विरधावल जगदाळे दाऊन शुगरला विनंती करू, अंबालिकाला विनंती करू, परागला विनंती करू, श्रीनाथ मस्कोबाला विनंती करू. ह्यांच्यामधनं नाही अजूनही कमी पडत असेल तर माळेगावला विनंती करू, सोमेश्वरला विनंती करू. तुम्ही काही काळजी करू नका. तुमचं वेळेमध्ये एक कांड्याचं टिपरू देखील मी राहून देणार नाही, हा माझा शब्द आहे. आणि तुमचा भाव जो होता गोरगंगेचा त्याच्यापेक्षा जास्त भाव देईल, हे पण मी तुम्हाला सांगतो. मला शेतकऱ्यांचं नुकसान कधी सहन होत नाही, कारण मी पण शेतकरी आहे. शेतकरी ही माझी जात आहे. त्याच्यामुळं माझ्या शेतकऱ्यांच्यावर अशा प्रकारचं गंडांतर काही झालं तर मी त्या ठिकाणी येऊन देणार नाही. एकंदरीतच MIDCचा 3रा टप्पा करडे सरदवाडी परिसरात कंपन्या आल्यात. तिथं बेरोजगार युवकांना व्यवसायासाठी, नोकरीसाठी प्रयत्न करावे लागणार आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या बाहेरचे लोक 2 पैसे कमवत आहेत. काही जण इथली लोक टेंडर घेऊन, ते स्क्रॅपचं टेंडर घे, कुठं लेबर कॉन्ट्रॅक्ट पुरवण्याचं टेंडर घे, अशा प्रकारची टेंडर घेऊन प्रचंड त्या बाबतीमध्ये ते आर्थिक सक्षम झालेले. मला त्याच्यामध्ये काही बोलायचं नाही, पण ह्यामध्ये मी आपल्याला सगळ्यांना सांगेन की वेळ पडली तर आम्हाला राज्य सरकारमध्ये काही धोरणामध्ये बदल करावा लागला तरी चालेल.
आम्ही त्या कारखान्यावाल्यांना सांगू की बाबांनो, टॉपचे अधिकारी तुमचे तुम्ही घ्या, परंतु जे स्थानिक कारखानदारी ज्या भागात आहे त्या भागामध्ये तिथला मुलगा किंवा मुलगी त्यांनी तसं शिक्षण घेतलेलं असेल तर स्थानिकांना तुम्हाला 80% जागा द्याव्या लागतील अशा पद्धतीनं. पण त्या जागा मिळाल्यानंतर स्थानिकांनी पण तिथं इमाने इतबारे काम करावं. बऱ्याचदा स्थानिक म्हणतात हे असलं काम, हे मला नाही जावायचं, चाललो मी. मग त्यांना बिहार आणि युपीचे लोक आणावे लागतात. मी खोटं नाही सांगत, मी हे अनुभवलेलं आहे. त्याच्यामध्ये आत्ताही आम्ही याच्या आधी दुधाचा धंदा करायचो, आपली लोक धारा काढायचे, आपली लोक पहाटे उठायचे. आता कुणी शेण काढायला तयार नाही. तिथं बिहारचे आणि युपीचे भैया आणतात आणि ते वर्षाला धारा काढण्याच्या करता काही कॉन्ट्रॅक्ट घेतात. काही जण मशीन लावतात, ही पण परिस्थिती आहे. पण अलीकडं काही बाबतीमध्ये कष्टाचं काम करायला, म्हणजे कारखान्यात भुश्यावर काम करायला काही जण तयार होत नाही. ह्याची पण नोंद माझ्या सहकारी मित्रांनी घ्यावी. घोडगंगा धरणाच्या पाण्याने घोड नदीत आणि उजवा कॅनॉल योग्य नियोजन करण्याचं काम देखील आम्ही करू. आम्ही कामाची माणसं आहोत, आम्ही बिनकामाची माणसं नाही. आणि त्याच्यामुळे ह्या काम आपल्याला सगळ्यांना मार्गी लावण्याच्या करता कुठल्याही प्रकारची अडचण ही त्या ठिकाणी भासणार नाही. याची पण नोंद माझ्या सर्व सहकारी मित्रांनी घ्यावी. आज मी इथं येत असताना आवर्जून शिवाजीराव आढळराव पाटील असतील, बाकीचे सगळे सहकारी असतील, त्यांच्या साक्षीनं सांगतो की तुम्ही माऊलीला घड्याळच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबून त्या ठिकाणी विजयी करा. पुढच्या वर्षी घोडगंगा सहकारी साखर कारखाना सुरू करण्याची जबाबदारी माझी. तुम्ही म्हणाल पुढच्या वर्षी कसं, आता निकाल लागल्यावर बाकीचं सगळं व्हायला 2-3 महिने जातील. ओगे थापा मारले तर पुढच्या वेळेस मला धारलं, हे शाण्या मागे सांगितलं होतं ना चालू करतो, कुठे चालू केला, मला तुम्ही चालवायला लावाल. त्यापेक्षा मी पुढच्या वर्षी ते करीन. घोड धरणाचे सर्व बंधाऱ्याची उंची वाढवण्याची पण आपली मागणी आहे. चास कमान घोड कालव्याची दुरुस्ती शेवटपर्यंत पाण्याचं पाणी पोहोचवण्याच्यासाठी त्याला आता मी लाईनिंगच करतोय. ह्याच्यामध्ये सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन या बाबतीमध्ये आपल्याला टेल पर्यंत चास कमानचं पाणी आणण्याची जबाबदारी ही माझी. हे काम मी या पंचवार्षिक योजनेत माऊली तुमचा आमदार झाला की हे सगळी कामं मी तुमची मार्गी लावेन. त्याच्यामध्ये शेतीसाठी दिवसा वीज ती 6 महिन्यांनी मी देवेंद्रजींनी एकनाथरावांनी ठरवलेलं आहे की आता 9,500 मेगावॉट वीज आम्ही सूर्यप्रकाशावर करतोय. ती आम्हाला आता काही मिळायला लागली. 6 महिन्यांनी सगळे आमचे प्रोजेक्ट चालू होतील आणि एव्हरेज 3 रुपये लिटर 3 रुपये युनिटनी आम्हाला ती त्या ठिकाणी वीज मिळणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला इथनं पुढं 6 महिन्यांनी दिवसा वीज दिली जाणार आहे. बांधवांनो काळजी करू नका, माय माऊलींनो. त्यावेळेस त्यांना दिवसा वीज मिळाल्यानंतर रात संध्याकाळ झाली, दिवस मावळला की पतिदेव घरी येतात का नाही एवढं फक्त बघायचं. कारण यांनी संपूर्ण मोटर बंद केली की घरी जायचं, बायका मुलांच्यात राहायचं आणि तिथं जेवायचं, गप्पा मारायच्या, पोरापोरींचं कसं चाललंय चौकशी करायची. बिबट्याची भीती नाही, त्याच्यामध्ये रानडुकराची भीती नाही, काही ठिकाणी गवे, त्यांना गव्याची भीती नाही, त्याच्यामध्ये विंचू काटा साप वगैरे यांची भीती नाही. त्याच्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. तशा पद्धतीने आमचं काम पण ऑलरेडी सुरू झालेलं आहे. मांडवगड फराटा येथे मागील 1 महिन्यातच बिबट्याच्या हल्ल्यात वंश सिंग आणि शिवतेज टेंबेकर 2 लहान मुलांचा मृत्यू झालाय. त्यांनाही मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. बिबट्यांचे वाढते हल्ले लक्षात घेता मी काल जुन्नरला होतो. आढळराव पाटलांना माहितीये, तिथं मी काही कोटी रुपये डीपीडीसीतनं दिले पिंजरे घ्यायला. ज्या ज्या वन विभागाला महत्वाच्या गरजा बिबटे पकडण्याच्या करता लागतात त्या त्या बाबतीमध्ये आपण तिथं पैसे दिलेले आहेत. त्याच्यामुळं शिरूर तालुक्यामध्ये देखील या सगळ्या पिंजऱ्यांची उपलब्धता आणि बाकीचे टॉर्च वगैरे काय काय लागतात, ते काहीतरी बंदूक एक लागते, ते बिबटा बेशुद्ध होण्याच्या करता काही नवीन पद्धत आहे ती त्याच्यामध्ये त्यांना पाहिजे, ते मी तुम्हाला करून देईल. बाबुळचं या ठिकाणी बुडीत बंधारा, त्याला निधी पाहिजे. बुडीत बंधाऱ्याच्या बद्दल 2 मतप्रवाह आहेत. त्याकरता सरकार आल्यानंतर मला
बोलून त्याच्यातनं मार्ग काढावा लागेल. शिक्रापूर ते नावरा रस्त्याला आपण 153 कोटी रुपयाचा निधी हा उपलब्ध करून दिलेला आहे. याही बद्दलची नोंद माझ्या सर्व शिरूरकरांनी हवेलीकरांनी घ्यावी. मित्रांनो, दुसरी एक गोष्ट तुम्हाला मला आवर्जून सांगायची की मधी मी एक बातमी वाचली की आमदारांच्या मुलाला तिथं काहींनी त्रास दिला, त्याचा छळ केला आणि त्याच्यात माऊली कटकेचे बगल बच्चे तिथं होते. निवडणुकीच्या निमित्तानं भावनिक मुद्दा करून लोकांची मतं मिळवण्याच्या करता जर काही लोक इतक्या खालच्या थराला जात असतील तर दुर्दैव आहे आपल्या सगळ्यांचं. अरे खुल्या मनाने निवडणुका करा ना, परंतु ही काय रेडीचा डाव. मी तुम्हाला सांगतो काय झालं ते. 9/11/2024 9/11/2024 शिरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मांडवगण फराटे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अशोक पवार यांचा प्रचार चालू होता. त्यांच्याच पक्षाचे कार्यकर्ते नमूद गुन्ह्यातील मुख्य आरोपी भाऊसाहेब बिरा कोळपे याने उमेदवार अशोक पवार यांचे चिरंजीव ऋषिराज अशोक पवार यांना आपल्या पार्टीमध्ये काही लोकांना प्रवेश द्यायचा आहे, आता आम्ही दिला तसा, आणि असं सांगून एका बंगल्यात नेलं. आणि सदर बंगल्यामध्ये हा आरोपी जो त्यांच्याबरोबर गेले 6 महिने प्रचार आणि त्यांच्या जवळचा काम करतोय तो भाऊसाहेब त्या ठिकाणी कोळपे, त्याची पत्नी, मी आता बाकीचं काही बोलत नाही, नको त्या गोष्टी, तिथं व्हिडिओ त्या ठिकाणी बनवला. सदर अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी त्या भाऊसाहेबांनीच त्या ऋषीला दिली आणि पैशाची मागणी केली. त्यामुळं हा गुन्हा दाखल झालाय. सदर गुन्ह्यात 3 आरोपी, त्यांनी नंतर ऋषीने सांगितलं त्यांनी काहीतरी 10 कोटी मागितले. म्हणले 10 कोटी दे, नाहीतर बघ तुला बघतोच, नाहीतर हे सगळं बाहेर काढतो. त्याच्यावर काहीतरी बँकेचं 15-20 लाख का 50 काहीतरी लाख कर्ज होतं आणि ते कर्ज फेडण्याकरता या ज्या सुपीक डोक्यातनं ही कल्पना निघाली आणि त्याच्यात बदनामी भेनकामाची आपल्या उमेदवाराची किंवा आपल्या कार्यकर्त्यांची. त्याच्यातनं मला कळल्यानंतर मी संबंधितांना सांगितलं ह्याचा कडक तपास करा, कुणी असू द्या म्हणलं, सोडायचा नाही. साल्याला आता टायर मध्ये घ्यायचा, अजिबात सोडायचा नाही. आमचं चुकलेलं असेल तर आम्ही देखील ती चूक मान्य करू. आणि 3 आरोपी अटक केले. त्याच्यामध्ये एक आरोपी अजून सापडला नाही, मी नाव घेत नाही कारण कुणाची बदनामी करण्याचा आपला अधिकार नाही. सदर गुन्ह्यामध्ये भाऊसाहेब कोळके यांच्याकडं गुन्हा कोणी करण्यास लावला ह्याच्या खोलात गेले, त्याची सखोल चौकशी केली. परंतु त्या भाऊसाहेब कोळपेंनी सांगितलं स्वतःच आर्थिक फायद्यासाठी मी केलेलं आहे, कुणीही मला सांगितलेलं नाही, कुणाचाही दुरान्वय देखील इथं संबंध नाही. आणि त्यामध्ये माझं पीडीसीसी बँकेचं 14-15 लाख रुपयाचं कर्ज आहे, त्याकरता मी हे केलं. भाऊसाहेब कोळपे हा गुन्ह्यातील फिर्यादी ऋषिराज पवार यांच्याच पक्षातील कार्यकर्ता आहे. त्यांनी फिर्यादीमध्ये नमूद केलंय भाऊसाहेब कोळपे हा ग्रामपंचायतीचा सदस्य आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी फिर्यादी यांच्या गटामध्ये तो त्यांनी प्रवेश केला. सदर गुन्ह्यामध्ये भाऊसाहेब कोळपे याचा मोबाईल आणि जे काही असलेले व्हिडिओ चित्रीकरण ते सगळं जप्त केलेलं आहे आणि मोबाईल कॉल लॉग आणि व्हॉट्सअप चॅट याची तपासणी केली असता या गुन्ह्यामध्ये कोणत्याही राजकीय उद्देश दिसून येत नाही. याबाबत आरोपीकडे सखोल चौकशी करण्यात आलेली आहे आणि भाऊसाहेबांनी स्वतःच्या आर्थिक फायद्याकरता हे केलं. म्हणजे काय डाव होता बघा. त्याच्यात कारण नसताना बाबाचं नाव माऊली आणि जे आलं त्याला त्याच्यामध्ये अडकायचा प्रयत्न चाललाय. अरे काय रे तुम्ही माणसं, हे बरोबर नाही. हे मला तुम्हाला सांगायचं होतं आणि मी सांगितल्यावर तुम्हाला पटेल म्हणून मलाच सांगायचं होतं. त्यामध्ये हे सगळं झाल्यावर अलीकडं काहीकांना तर असं का उत्साह आलेला आहे, त्याच्यामध्ये आपले विद्यमान खासदार, त्या खासदारांची जर आता हिस्ट्री सांगतो. मी दुर्लक्ष करत होतो, जाऊ दे, मी निग्लेक्ट करत होतो. परंतु रोज कुठली सभा असली
की गुलाबी जॅकेट, माझं जॅकेट गुलाबी नाहीये. त्यांना म्हणा तुमचा चष्मा बदला, तो जॅकेटचा रंग गुलाबी नाही. जांभळ जांभळ खाल्ल्यानंतर जांभळाची बी कशी असते, तिचा जो रंग आहे ना, तो त्या जॅकेटचा रंग आहे. आणि आता तर घातलेलंच नाही. त्याच्यामुळं ते सारखे बाबा टीका करतोय, निष्ठेविषयी आमच्या बोलतोय. अरे तुम्ही आमची निष्ठा काढावी. आणि वेगवेगळे अजूनही आज उद्या ते काढण्याची शक्यता आहे. निष्ठेच्या बद्दल हे महाराज बोलतायत. ते आधी राजसाहेब ठाकरेंना भेटले, नंतर 2014 मध्ये त्यांनी उबाटा म्हणजे आत्ताची उबाटा आणि त्यावेळेसची शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळेस भाषणाची सुरुवात करताना उद्धव ठाकरे साहेब प्रमुख असायचे. पहिल्यांदा उद्धव ठाकरे साहेब आपल्याला मानाचा मुजरा, आणि अशा पद्धतीने सुरुवात बाबाच्या भाषणाची व्हायची. सगळं रेकॉर्ड काढा, मी काही खोटं बोलत नाही. 2014 मध्ये भाजपने त्यांना लोकसभा निवडणूक लढवली, तेव्हा भाजप सोबत त्यावेळेस शिवाजीराव आढळराव पाटील 2014 ला उमेदवार होते आणि त्यांनी भाजपचं काम केलं. कुणी? कोल्यांनी, शिवसेनेचे कार्यकर्ता म्हणून ते त्यांना चाललं. 2014च्या लोकसभेच्या निवडणुकीत आढळराव पाटलांना विजय मिळाल्यानंतर शिवसेनेच्या वर्धापन सभेमध्ये ते म्हणाले, लोकसभेत खिळखिळ्या झालेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पूर्ण संपूया. ही त्या बाबाचं भाषण 2014चं. 2014च्या विधानसभा निवडणुकीत माननीय पवार साहेबांनी बीजेपीला एकतर्फी पाठिंबा जाहीर केला. बीजेपीने तो मागितला नव्हता पण केला, तुम्हाला आठवत असेल. त्यावेळी हेच कोल्हे म्हणाले, बीजेपीने चूक केली. 2+2 बरोबर 5 करणारे पवार साहेब नेते, हा बीजेपीला शून्य करेल. म्हणजे पवार साहेब शून्य करतील ही साहेबांच्यावर त्यांनी टीका केली. आणि बीजेपीने पवार साहेबांचा पाठिंबा नाकारला आणि शिवसेनेबरोबर सत्ता स्थापन केली. तेव्हा कोल्हे साहेबांना बीजेपी चालली. अक्षरशः सोयीचं राजकारण असतं. ते आधी बघतं किंवा आता काय आणि तशा पद्धतीने बोलायचं. 5 वर्षात त्यांनी प्रयत्न केला, परंतु उद्धव साहेब ठाकरे तिथं तिकीट बदलत नव्हते. आढळराव पाटलांचं काम चांगलं होतं, त्यांनी आढळराव पाटलांनाच तिकीट त्या ठिकाणी दिलं. तिकीट मिळत नाही म्हणल्यावर ज्यांना ते मानाचा मुजरा करायचे त्यांना जय महाराष्ट्र केला, आणि बेभरोशाचे म्हणून ज्यांच्यावर टीका केली त्यांनाच त्या ठिकाणी त्यांनी घेतलं. मीच माझ्या घरी त्यांना घेतलं. मला त्यांनी सांगितलं की उद्धव साहेबांचे फोन येत आहेत दादा, मी काय करू? म्हणलं आता फोन बंद करा. आणि म्हणलं 4 वाजता त्या धनंजय मुंडेच्या बंगल्यात जाऊ, B4 ला पक्ष प्रवेश करू, तुम्हाला उमेदवारी दिली. आणि मी माझ्या गाडीत घेऊन गेलो आणि त्या पद्धतीनं त्या बाबाला उमेदवारी दिली. बीजेपी सोबत त्यावेळेस त्याच्या आधी सत्ता भोगली, तेव्हा पवार साहेबांच्यावर टीका केली. उद्धव साहेबांना मानाचा मुजरा केला. खासदारकीचं तिकीट मिळत नाही म्हणल्यावर त्यांनाही जय महाराष्ट्र केला आणि राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीत आम्ही निर्णय घेतला त्यावेळेस हे सगळेजण माझ्या बरोबर होते. ऍफिडेव्हिट केले, अशोक पवारनी केलंय. आमचा शपथविधी असताना टाळ्या वाजवत होते डॉक्टर अमोल कोल्हे. एक जोरात झालं. आणि काय नंतर जोर कुठे गेला कोणाला माहिती. अशा पद्धतीचं सतत निष्ठा बदलणारा ही व्यक्ती स्वाभिमानाच्या गोष्टी कराव्यात, याला नैतिक अधिकार तरी आहे का? तुम्ही त्या ठिकाणी छत्रपती संभाजीराजांची भूमिका करता, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करता. सगळ्यांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. आणि ह्या पद्धतीनं काय चाललंय ह्याच्यातनं मी हे जे काही सांगितलं, ह्याच्यातनं माझ्या शिरोर हवेली तालुक्याचे प्रश्न सुटणार आहेत? ह्याच्यातनं इथल्या रोजीरोटीचा प्रश्न सुटणार आहे? या ज्या योजना आम्ही तुम्हाला सगळ्यांना दिल्या, या योजना चांगल्या आहेत का नाही? चांगल्या आहेत ना? चांगल्या आहेत. ह्या पुढे चालू ठेवायच्या ना? तुमची वीज माफी चालू ठेवायची ना? दुधाचं चालू ठेवायचं ना? आता हे सगळं चालू ठेवायचं असेल तर ते तुमच्या हातात आहे. कसं? तर ते असं की उद्याच्याला मशीन आलं की महायुती पुन्हा सत्तेवर आली पाहिजे. महायुतीचा उमेदवार आहे माऊली कटके. माऊली कटकेच्या घड्याळाच्या चित्रावर तुम्ही शिक्का मारला की आपलं सरकार
राज्यामध्ये यायला काही अडचण नाही. राज्यात सरकार आलं की त्या ठिकाणी आम्ही एकनाथराव देवेंद्रजी सगळे बसू, त्याच्यामध्ये नेता निवड करू. आणि मी आज माझ्या मायमाऊलींना सांगतो, मायमाऊलींनो, हा अजितदादाचा वादा आहे की तुमच्या पुढं 5 वर्ष ह्या योजना चालू राहतील आणि तुमची पण वीज माफी आणि बाकीच्या योजना, ज्या कांदा निर्यात बंदी किंवा ज्या पिकाला भाव नाही अशा पिकांना योग्य पद्धतीनं भाव मिळवून देण्याच्या करता केंद्राला हस्तक्षेप करायला सांगून त्याच्यातनं एक्सपोर्ट इम्पोर्ट ह्याचं धोरण त्या ठिकाणी आपण चांगल्या पद्धती करण्याचं काम हे निश्चितपणे करू. मित्रांनो, अनेक गोष्टी मी याच्यामध्ये केल्या. वडू तिळापूरला छत्रपती शिवाजी महाराजांची, छत्रपती संभाजी महाराजांची समाधी, तिथं मला अनेक वर्ष, इथं प्रदीप बसलाय, प्रदीप त्यावेळेस तुलाही सांगितलं होतं जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून तिथं काम करायचं. काही प्रमाणामध्ये तुम्ही काम केलं, परंतु नंतर अलीकडच्या काळामध्ये काम करायचं तर उद्याच्या 5-10 पिढ्यांच्या लक्षात राहिलं पाहिजे. आता इतका सुंदर प्लॅन आम्ही केलेला आहे, त्याचं भूमिपूजन आम्ही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. 397 कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे आणि छत्रपती संभाजी राजांच्या नावाला साजेस अशा पद्धतीचं तिथं स्मारक हे आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. त्याचा प्लॅन मी तुम्हाला दाखवीन. आढळराव पाटील पण त्या कार्यक्रमाला होते, त्यांनी पण तो बघितलेला आहे. आम्ही काम करणारी माणसं आहोत, ही गोष्ट आपण त्या ठिकाणी लक्षामध्ये ठेवा. कुठेही तुमची फसवणूक ही मी त्या ठिकाणी होऊन देणार नाही. इथले अनेक प्रकारचे प्रश्न आहेत, ती सोडवण्याची धमक आणि ताकद ही निश्चितपणे आम्हा लोकांच्या मध्ये आहे. त्याही बद्दल आपण कुठली शंका कुशंका मनामध्ये त्या ठिकाणी बाळगू नका. मित्रांनो, अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, परंतु माझी तुम्हाला विनंती आहे, माझी सभा मगाशी मी तसंच केलं. माझ्या पारनेरला सभा झाल्यानंतर माझ्या नंतर विजू आवटी त्याने आज पाठिंबा दिला आपल्याला, तिथला उमेदवार विजय आवटीने काशीनाथ दात्यांना पाठिंबा दिलाय. रोज परिस्थिती आपली सुधारतीये, रोज महायुतीला पोषक वातावरण होते. आणि ही सभा बघितल्यानंतर माझी भावकी आज तर झोपणारच नाही. पण 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 मला माहितीये उद्याचे 2 दिवस इतके महत्वाचे, बाबा काही करेल त्यावेळेस. आता गोडगंगेची माणसं काही द्यायला घ्यायला नाहीयेत, त्यांचे पगारच नाहीत, ते कसले देतात. त्याच्यामुळं व्यंकटेश कृपा येईल इथं आणि ती लोक येतील. जागर हा रात्र वैऱ्याची आहे, डोळ्यात तेल घालून तुम्ही इतकं वातावरण चढवत 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 गेलाय की 100% माऊली 23 तारखेला दुपारी आमदार झालेला मला पाहायला मिळणार आहे. त्याबद्दल माझ्या मनात तीळमात्र शंका नाही. पण हेच मी सांगत असताना तुम्हाला सांगेल, तुम्ही घार राहू नका. ज्यावेळेस एखाद्याच्या पायाखालची वाळू घसरायला लागती त्यावेळेस ती व्यक्ती कुठल्याही थराला जाती, कुठल्या थराला गेली ते मगाशी उदाहरण मी तुम्हाला दिलं, त्याच्याही पुढे जायची शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणून या महायुतीचा उमेदवार या नात्याने माऊलीला तुम्ही माझ्या बरोबर विधानसभेमध्ये पाठवा, हीच आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो. आणि तुमचे सगळे काम करण्याच्या करता माऊलीच्या पाठीशी मी मजबूतीने उभा राहील हा शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज. कार्याला जायाची अन माऊली